राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. पुन्हा कोणाची उष्णता डोळ्यातून निघते, पुन्हा कोणाची उष्णता कानातूनही निघतच असते. आणि हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, आपल्या तळ हाताची आवत असते. काही काही जणांचे आहे ना, तळ पाय आहे ना उलतात, म्हणजे पायाला भेगा पडतात आणि ना तोंडातून सुद्धा गरम वाफ निघत असते. तर मंडळी, निसर्गाने भरपूर असे उपाय दिलेले आहेत, पण आपण उपाय ते करत नाही. निसर्गामध्ये भरपूर झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहित नसतात. मंडळी, तुम्ही निसर्गामध्ये जेव्हा फिरताना रस्त्याच्या कडेला आहे ना कारंजाचं झाड असतं बघा. आता ह्या दिवसात कारंजाला फुलं पण आलेली आहेत. मी तुम्हाला ते झाड दाखवलंच आणि सगळ्यांना हे कारंजाचं झाड माहितच असतं. त्याचं जर तुम्ही तेल काढलं, तुमच्या तळ हाताला लावलं, रात्री झोपताना तळ पायाला जर लावलं ना, तुमची 100% उष्णता ही कमीच होणार. आणि सगळ्यात महत्वाचं, एकमेव उष्णता दूर करणारं निसर्गामधलं हे झाड आहे. ते झाड आहे म्हणजे पळसाचं झाड. मंडळी, मी वारंवार व्हिडिओ टाकत असतो या पळसाच्या झाडाची. त्याचं कारणच आहे, निसर्गामध्ये तुम्हाला हे जर पळसाचं झाड दिसलं, त्याच्या आठवणीने तुम्ही ही 3 पानं नक्की तोडून आणा. आपल्या आई वडील असू द्या, आजी आजोबा पणजोबा असू द्या, शेतात जायचे किंवा शेतातून घरी जाताना ही पानं घेऊन जायचे आणि ह्या पानामध्ये ते नेहमी पाणी प्यायचे. पण पूर्वी जेव्हा आपल्या घरी लग्न असायचं, जागरण गोंधळ असायचं ना, तेव्हा आपल्याला ह्या पळसाच्याच पंतरवाळ्या असायच्या. आता ह्या पानामध्ये इतके काय जबरदस्त घटक आहेत ना, तुम्ही ह्या पानामध्ये ना कुठलंही जेवण करा, डाळ भात खा, पिठलं भाकर खा, त्या अन्नातील सगळी उष्णता खेचून घेतं हे पान. तुम्ही जर हांड्यामध्ये पाणी पित असाल, जारमध्ये पाणी पित असाल, माठामध्ये पाणी पित असाल, तर काय करा, माठामध्ये याचे आहे ना, हे 3 पानं स्वच्छ धुवायचे आहे आणि आपल्या माठामध्ये याचे आहे ना 1 तास पानं आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे. जेवढे काय हे घटक असतात ना पानामध्ये, त्या पानातले घटक आपल्या पाण्यामध्ये उतरतात. जर कुणाला जास्तीत जास्त उष्णता असेल, तुम्ही गोळ्या खात असाल, सलाईन घेत असाल, दवाखाना करत असाल, तर फक्त काय करायचं आहे, ह्या पळसाचं 1 पान घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला 1 चमचाभर हा रस काढायचा आहे. आणि सकाळी सकाळी अनुषापोटी तुम्ही जर हा रस पिले ना, फक्त लगातार 3 दिवस तुमच्या शरीरातील उष्णता ही कायमची दूर होऊन जाणार. आणि मंडळी, ह्या पानाचा रस पिल्याने तुमच्या पोटाचं घेर असू द्या, तुमच्या पोटाचं वाढतं कोलेस्ट्रॉल असू द्या, तुमच्या पोटाची चरबी असू द्या, संपूर्ण शरीराची उष्णता असू द्या, संपूर्ण शरीरातील जळजळ असू द्या, चक्क बीपी शुगर असे भयंकर त्रास असू द्या, फक्त ह्या पानाचा आहे ना 1 चमचा रस आपल्याला सकाळी सकाळी प्यायचा आहे, लगातार 3 दिवस. परत तुमच्या शरीराची आग आणि तुमच्या शरीरात जे आजार जडलेले आहेत ना नवीन नवीन, ते भरपूर तुम्हाला कमी झालेले हे हमखास दिसतील. हे पळसाचे जे फुलं असतात ना, ते फुलं आहे ना महिलांचे आजार कायमची दूर करतात. त्याच्यामुळे ह्या पळसाच्या झाडाला आहे ना विसरत नका जाऊ. आणि निसर्गात अशी भरपूर झाडं असतात, फक्त आपल्याला त्याचे आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. आणि आताच्या पिढीला काय झालेलं आहे मंडळी, आपण आयुर्वेदिक उपचार जे असतात ना ते करायला घाबरतो. पण ह्या पळसाचा आम्ही रस नेहमी पित असतो. हे पळसाचे पानं मी हांड्यामध्ये माठामध्ये नेहमी टाकत असतो. म्हणजे आमच्या घरात रोहित असन, तनू असन, लहान लहान मुलं असतील, त्यांचं शरीर एकदम हेल्दी राहतं, त्यांचं पोट दुखत नाही, त्यांच्या छातीत कफ होत नाही, त्यांना सर्दी होत नाही. हे उपाय तुम्ही नक्की करत जा.